आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अकोल्यातनं। भाजपतर्फे महापौर पदाकरिता शरद खेडेकर तर उपमहापौर पदाकरिता अमोल गोगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याची सूत्रांची माहिती आहे। थोड्याच वेळात ते नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शारदा खेडेकर महापौर होणार आहेत। भाजपच्या सूत्रांची माहिती, अकोल्यात महापौरांच्या नावावर आता अखेर शिक्कामोर्तब झाले आहेत। भाजपतर्फे महापौर पदाकरिता शारदा खेडेकर तर उपमहापौर पदाकरिता अमोल गोगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत। योगेश, काय अधिकचे अपडेट्स आहे? सौरव, अकोल्यात भाजपतर्फे महापौर पदासाठी शारदा खेडेकर तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांच्या नावावर आता भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केलं आहे। अकोल्यात भाजपतर्फे महापौर शारदा खेडेकर यांचं नाव बऱ्याच दिवसापासून चर्चेत होतं, तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांचंही नाव चर्चेत होतं। मात्र यासाठी आज भाजप कार्यकारिणीने त्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे। दरम्यान आज त्यांचा उमेदवारी अर्ज अकोल्यात महापालिकेमध्ये दाखल केला आहे। तर दुसरीकडे काँग्रेस भाजप यांच्यामध्ये लढत होणार आता हे स्पष्ट झालं आहे। काँग्रेस, वंचित आणि शिवसेनातर्फे आतापर्यंत कुठलाही नामांकन अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती समोर येत आहे। मात्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि संध्याकाळपर्यंत नेमकं भाजप आणि काँग्रेस यांच्यात कोणाची लढत होणार हे सुद्धा चित्र संध्याकाळपर्यंत कळणार आहे। सौरव, निश्चितच योगेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।